प्रश्नांची संभाव्य उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आणि 2 यासाठी सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी एक न्यूज दिलेली आहे. म्हणजे न्यूज वरती या ठिकाणी एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि यावरती प्रश्न क्रमांक 1 आणि 2 आपल्याला विचारलेला आहे. तर बघूया. पहिला प्रश्न आहे, हु इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळुरू. यानंतर दुसरा प्रश्न आहे, चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. म्हणजे 2 करेक्ट ऑप्शन्स आपल्याला शोधायचे आहेत आणि खाली वाक्य दिलेलं आहे, दिस इयर द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट इश्यूड अ लिस्ट ऑफ, आणि खाली पर्याय दिलेले आहेत, डूज, दुसरा पर्याय डोंट्स, तिसरा रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि चौथा अपीयर्ड स्टुडंट्स. तर या ठिकाणी या प्रश्नाची 2 अचूक उत्तरं अशी आहेत, पर्याय क्रमांक 1 डूज आणि पर्याय क्रमांक 2 डोंट्स. यानंतर तिसरा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन्ड फ्रेज. फूड, क्लोथ्स अँड शेल्टर आर ब्रेड अँड बटर फॉर ह्युमन बीइंग्स. आणि या फ्रेजचा मिनिंग आपल्याला विचारलाय. या फ्रेजचा मिनिंग आहे इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वाक्य दिलेलं आहे, वेन शॅल वी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट, आणि खाली पर्याय विचारलेले आहेत पहा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि असर्टिव्ह सेंटेन्स. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. यानंतर पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी शोविंग ॲडवाइस. वाक्य दिलेलं आहे, यू लुक टायर्ड, यू डॅश डॅश लाय डाऊन अँड रेस्ट. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा आहे की यू लुक टायर्ड म्हणजे तू आता दमलेला आहे आणि तू काय करायला पाहिजे, तर आता लाय डाऊन म्हणजे विश्रांती घ्यायला पाहिजे, अशा अर्थाची या ठिकाणी एक फ्रेज तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी म्हणून बसवायची आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यू शुड लाय डाऊन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. यानंतर पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. व्हाय आर वी हिअर आस्क्ड अ बॉय टू हिज मदर. इनडायरेक्ट नॅरेशन या वाक्याचं करायचं आहे. इथं वाक्याचा प्रकार क्वेश्चन आहे, त्यामुळं या ठिकाणी आपणाला त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब घ्यावं लागतं. इथं तिन्ही पर्यायामध्ये आस्क्ड आहे म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय चुकीचा असेल. त्यानंतर बघा, अ बॉय आस्क्ड हिज मदर, 2 नंबरमध्ये परत अ बॉय आस्क्ड हिज मदर, 3 नंबरमध्ये अ बॉय आस्क्ड हिज मदर. इथपर्यंत वाक्य कॉमन आहे. यानंतर कंजंक्शन म्हणून व्हायचा वापर सर्वच वाक्यात केलेला आहे. यानंतर बघा, इथं वाय वेअर म्हटलेलं आहे म्हणजे हा परत प्रश्न होईल. म्हणजे इनडायरेक्ट नॅरेश करत असताना प्रश्नाचा इनडायरेक्ट स्पीच हा प्रश्न होत नसतो, त्याचं रूपांतर साध्या वाक्यात होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा देखील या ठिकाणी चुकीचा आहे. यानंतर बघा, वाय ही वॉज पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. इथं वी वापरलेला आहे आणि वी बद्दल आपल्याला प्रोनाउन वापरावं लागतं दे. यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, अ बॉय आस्क्ड हिज मदर व्हाय दे वेअर देअर अशा पद्धतीने होईल. यानंतर पुढील प्रश्न, रीड द डायलॉग बिटवीन टीचर अँड द स्टुडंट्स. चूज अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द मिनिंगफुल डायलॉग. स्टुडंट आणि टीचर या दोघांमधला डायलॉग या ठिकाणी दिलेला आहे. स्टुडंट सेड, पहिलं वाक्य दिलंय, मे आय गो आउटसाइड द क्लास सर. आणि आता इथं परमिशन विचारले आणि मग या ठिकाणी परमिशन विचारल्यानंतर टीचरचा रिप्लाय काय असणार आहे आणि तो तुम्हाला या रिकाम्या जागी भरायचा आहे. त्यानंतर तिसरं वाक्य, स्टुडंट सेड, माय सिस्टर इज वेटिंग फॉर मी सर प्लीज लेट मी गो. आणि टीचर मग त्यावेळेला त्याला परमिशन देत आहे, येस यू कॅन. आणि स्टुडंट शेवटी त्यांना म्हणतात की थँक्स सर. हा डायलॉग पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खालील पर्यायापैकी कोणतं वाक्य या ठिकाणी बसतं ते तुम्हाला शोधायचंय. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये ब्रिंग दॅट बुक, पर्याय 2 नॉट नाऊ, पर्याय 3 डोंट शाउट आणि पर्याय 4 सॉल्व्ह द एक्सरसाइज.
तर या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल नॉट नाव. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी विद्यार्थ्यानं परवानगी मागितलेली आहे, शिक्षकाने त्याला परवानगी दिली नाही, म्हणजे ते नॉट नाव आताच नको म्हणतोय. आणि मग त्यानंतर परत स्टुडंट त्यांना प्लीज करतोय, म्हणजे अगेन रिक्वेस्टेड बाय द स्टुडंट अँड आफ्टर दॅट टीचर गिव्ह हिम अ परमिशन, येस यू कॅन. अशा पद्धतीने हा डायलॉग पूर्ण होईल. यानंतर पुढील प्रश्न बघा, या ठिकाणी परत प्रश्न क्रमांक 8 आणि 9 यासाठी तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेज वरती 8 आणि 9 क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, इट इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन. आणि मग ही G20 ची समिट कुठे झाली अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साऊथ आशिया. यानंतर 9 नंबरचा प्रश्न, डॅश डॅश इज होस्टिंग द 90th G20 समिट इन 2023. तर इथं आपल्याला दिसेल की 90th G20 समिट इन 2023 तर ही कुठं झालेली आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इथं बघा, इंडिया इज हॉस्टिंग असं म्हटलेलं आहे आणि प्रश्न विचारला डॅश डॅश इज हॉस्टिंग. तर या प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 इंडिया इज हॉस्टिंग. यानंतर परत इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 10 to 12 म्हणजे 10 ते 12 क्रमांकाचे प्रश्न परत आपल्याला खाली एक पॅसेज दिलेला आहे. या पॅसेज वरती प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघा, अंडर विच ऑर्गनायझेशन चांद्रयान-3 मिशन वॉज हेल्ड. म्हणजे कोणत्या ऑर्गनायझेशनच्या अंडरमध्ये चांद्रयान-3 नावाची जी मिशन आहे ती घेण्यात आलेली होती. तर इथं दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. सुरुवातीला इथं चांद्रयान-3 दिलेलं आहे आणि खाली त्या एजन्सीचं नाव दिलंय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्याला आपण इस्रो असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इस्रो. यानंतर बघा, ऑन 14 जुलै 2023 डॅश डॅश वॉज लॉन्च्ड. ऑप्शन दिलाय चांद्रयान-3, चांद्रयान-2, चांद्रयान-1 अँड PSLV. तर इथं बघा 14 जुलै 2023 आणि सुरुवातीला तिथे दिलंय चांद्रयान-3 वॉज लॉन्च्ड. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल चांद्रयान-3. यानंतर चांद्रयान-3 कन्सिस्ट ऑफ म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लँडर विक्रम अँड रोवर प्रज्ञान. आणि याचाही उल्लेख पॅसेज मध्ये आलेला दिसतो आपल्याला इथं की त्याच्यामध्ये काय बघा, इट कन्सिस्ट ऑफ अ लँडर नेम्ड विक्रम अँड रोवर नेम्ड प्रज्ञान. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लँडर विक्रम अँड रोवर प्रज्ञान. यानंतर पुढील प्रश्न, चूज द करेक्ट प्रिपोजिशन, यश लिव्स इन द फ्लॅट जस्ट डॅश डॅश माइंड. आणि या ठिकाणी तुम्हाला प्रिपोजिशन भरायचं आहे. तर या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अबाव माइंड. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन पिक्चर. आणि इथं बाजूला आपल्याला एक पिक्चर दिसतंय आणि हे काय आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्या हॅट वरून म्हणजे टोपीवरून आपण ओळखू शकतो. इथं काहीतरी तो स्लीप घेऊन आलेला आहे. इथं त्याच्या अंगावरती कपडे घातलेले आपल्याला दिसत आहेत की हे किचन मध्ये काम करणारा व्यक्ती दिसतो. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर त्याला शेफ असं म्हणतात, CHEF. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर पहा, कम्प्लीट द वेब डायग्राम. वेब दिलेली आहे, बाजूला 3 शब्द तुम्हाला भरून दिलेत आणि त्याच्यापासून कंपाऊंड वर्ड्स तयार करायचे आहेत. जसं की बॅकयार्ड, बॅकड्रॉप आणि बॅकग्राऊंड. एक आयडिया दिलेला आहे आणि यासारखाच खालील पर्यायामध्ये कोणता शब्द बसतो तर बॅक फ्री, बॅक गो, बॅक हेअर आणि बॅकलेस. तर या ठिकाणी बॅकलेस पर्याय क्रमांक 4 मध्ये जो शब्द आहे बॅकलेस हा शब्द या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. माय नेकलेस हॅज बीन स्टोल. इथं बघा 2 करेक्ट असं विचारलेलं आहे म्हणजे 2 या ठिकाणी याचे पर्याय बरोबर असणार आहेत. माय नेकलेस हॅज बीन स्टोलन म्हणजे हे जे वाक्य आहे ते पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचं आहे आणि याचं ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन कोणतं होतं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर नेकलेस हॅज बीन स्टोलन आणि पुढं इथं जी क्रिया आहे म्हणजे कोणामार्फत झालेलं आहे हे आपल्याला दिलेलं नाही. मग याच्याऐवजी आपण कोणता सब्जेक्ट वापरू शकतो तर एव्हरीबडी आणि समबडी या दोन्हीपैकी कोणताही किंवा दोन्ही आपण सब्जेक्ट वापरू शकतो. आणि याचा जर विचार आपण केला तर इथं ऍक्टिव्ह होत असताना हे वाक्यातलं बी निघून जाईल आणि हॅज स्टोलन हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स कंटिन्युअस राहील.
आणि म्हणून असा टेन्स कोणत्या याच्यामध्ये दिसतो तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, समवन हॅज स्टोलन माय नेकलेस आणि एव्हरीबडी हॅव स्टोलन. म्हणजे हॅज स्टोलन आणि हॅव स्टोलन हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे स्ट्रक्चर्स असल्यामुळं याचे 2 उत्तरं अशा पद्धतीनं निघतात. यानंतर पुढील प्रश्न, अ सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रेन टू स्लीप इज कॉल्ड. म्हणजे तुम्हाला विचारलं की लहान मुलांना त्यासाठी कोणतं गीत किंवा जे गीत गायलं जातं त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात ललबी. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, इट इज द हिस्ट्री ऑफ लाईफ ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. हिमसेल्फ म्हणजे त्याला स्वतः जे लिहिलं, स्वतःच्या आयुष्याचा इतिहास लिहिणारं पुस्तक, आणि त्याला काय म्हणतात, व्हॉट इज इट तर त्याला म्हणतात ऑटोबायोग्राफी. पर्याय क्रमांक 1. यानंतर, नाव इट इज 9:15 म्हणजे बघा 9:15 म्हणजे 9:15 झालेले आहेत. द ट्रेन विल अराइव्ह ॲट 10 o'clock आणि ट्रेन किती वाजता येणार आहे तर 10 वाजता येणार आहेत. इट मीन्स इट विल अराइव्ह आफ्टर म्हणजे आता इथून पुढे किती वेळ शिल्लक आहे ट्रेन येण्यासाठी तर 9:15 झालेत आणि 10 वाजता येणार आहे म्हणजे निश्चितच 45 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 45 minutes. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द स्लोगन डॅश डॅश यूज अँड स्टॉप पोल्युशन. आता इथं स्टॉप हा शब्द आलेला आहे आणि प्लास्टिक म्हणजे आपल्याला माहिती आहे आता प्लास्टिक वापरायचं नाही, पोल्युशन करायचं नाही. या अर्थानं जर आपण गेलो तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतं अवॉइड प्लास्टिक अँड स्टॉप पोल्युशन म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळा आणि प्रदूषण थांबवा. नेक्स्ट क्वेश्चन, विच 2 ऑप्शन्स 2 ऑप्शन्स निवडायचे ऑफ ऍडजेक्टिव्ह कॅनॉट बी युज्ड. हा शब्दप्रयोग इथं महत्वाचा होता. कॅनॉट बी युज्ड म्हणजे कोणता वापरला जाऊ शकत नाही. टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे मिनिंगफुल सेंटेन्स होण्यासाठी खालीलपैकी कोणते 2 ऍडजेक्टिव्ह आहेत ज्याचा वापर आपण करू शकत नाही. वाक्य दिलेलं आहे पहा, रमेश लाईक्स डॅश डॅश व्हेजिटेबल्स म्हणजे रमेशला कसले व्हेजिटेबल्स आवडत नाहीत. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. तर बघा या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला स्टेल व्हेजिटेबल आणि हार्ड व्हेजिटेबल्स. यानंतर पुढील प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द पझल. पझल विचारलेलं होतं. या ठिकाणी बघा या ठिकाणी एक रिकामी जागा होती आणि या ठिकाणी एक रिकामी जागा होती. तर हे पझल पूर्ण होण्यासाठी इथं मून असा शब्द तयार होतो म्हणजे इथं इथला ओ या ठिकाणी येईल आणि इथलं जे शब्द आहे ते विक्रम असा शब्द असल्यामुळं या ठिकाणी आरच्या ठिकाणी ब्लँक स्पेस होता म्हणजे इथं आर आहे. पर्याय क्रमांक 1 जर आपण वापरले तर हे पझल पूर्ण होतं. यानंतर पहा, द सेंटेन्स फॉर्म्युला फॉर येस नो टाईप क्वेश्चन इज. आता खाली फॉर्म्युला पण दिलेला आहे येस नो टाईपचा. फर्स्ट ऑफ ऑल ऑक्झिलरी वर्ब, आफ्टर दॅट सब्जेक्ट, देन प्रेसिडेड बाय मेन वर्ब, ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. ठीक आहे. तर बघा ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स सर्व पर्यायामध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क दिसतोय. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू सी ऑक्झिलरी वर्ब. आता ऑक्झिलरी वर्ब बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे हे ऑक्झिलरी वर्ब क्रमांक 1 चुकीचा आहे. यानंतर बघा पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 मध्ये शाल हे माझं ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शोधायचं आहे सब्जेक्ट. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये मेक वर्ब आहे त्यामुळे इथं सब्जेक्ट नाही, हा पर्याय चुकीचा आहे. इथं पर्याय क्रमांक 3 आय, पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आय म्हणजे हे बरोबर आहे सब्जेक्ट पर्यंत. ऑक्झिलरी वर्ब सब्जेक्ट, त्यानंतर मेन वर्ब. आता इथं कॉफी शब्द आलाय आणि इथं मेक शब्द आलेला आहे तर कॉफी हे वर्ब नाही म्हणजे पर्याय क्रमांक 3 देखील चुकीचा आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट कॉफी आणि लास्टला क्वेश्चन मार्क म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे शाल आणि विलचा वापर केला जातो. एवढं जरी माहिती असेल तरी विल प्लस हॅव प्लस V3 या सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर असतं त्याला फ्युचर परफेक्ट असं म्हणतात म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. शेवटचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य कोणतं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये जे वाक्य आहे, द पीकॉक स्टिल हॅड मोर गॉर्जियस दॅन एनी अदर बर्ड्स, हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. तर आता आपण फक्त
याची बरोबर उत्तरं कोणती आहेत याबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे. याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.